नमस्कार, माझे नाव राधिका दुधबळे आहे। मी आज तुम्हाला मी वाचलेल्या पुस्तकाची माहिती सांगणार आहे। ह्या पुस्तकाचे नाव आहे बिंदूची गोष्ट आणि पाणी। ह्या पुस्तकाची लेखिका आहे शुभांगी गोयल। ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनेक बिंदूंचे चित्र दिलेले आहे। तर मलपृष्ठावर पाण्याविषयी माहिती दिलेली आहे व ह्या पुस्तकाचे मूल्य आहे 120 रुपये। एक बिंदू होता, तसे अनेक बिंदू होते। एके दिवस सूर्य खूप तापला, त्याच्यामुळे ते बिंदू वर वर जाऊ लागले आणि ते गोठून एक ढग तयार झाला। तो ढग फार जड होऊन पाऊस पडला। त्या पाण्यासोबत अनेक बिंदू नदीत, नाल्यात तर कोणी कौलावर पडू लागले। तो बिंदू एका समुद्रात पडला। तो फार खाली गेला होता आणि नंतर वर येऊन तो अजून वर जाऊ लागला आणि त्याचे अजून ढग तयार झाले आणि त्याला वाटले मी आता कठं पडणार, म्हणून तो विचार करू लागला। ह्या पुस्तकात जलचक्राविषयी माहिती दिलेली आहे, म्हणून हे पुस्तक मला फार आवडले। धन्यवाद।